हॅलो फ्रेंड्स, मी श्रद्धा लाईफ ऑफ कोकणीचे यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करते। फ्रेंड्स, आज सकाळी 7 वाजता मी आणि अण्णा काजू काढण्यासाठी रानात जायला निघालो। आमच्या वाडीत लागोपाठ कार्यक्रम असल्याकारणाने आम्हाला काजू काढायला जायला जमलं नाही, म्हणून आज आम्ही काजू काढायला निघालो। उन्हाच्या आधी परत घरी यायचं म्हणून आम्ही लवकर रानात जायला निघालो आणि रानात गेल्यावर एकदम शांत वातावरण होतं आणि त्या वातावरणात फक्त पक्ष्यांचा आवाज आम्हाला ऐकू येत होता। मग गप्पा मारत मारत मी आणि अण्णा आमची काजूची झाडं आहेत तिथपर्यंत पोचलो आणि तिथे गेल्यावर खाली पडलेल्या काजू आहेत त्या आम्ही वेचल्या। काही काजू झाडावर होत्या त्या अण्णांनी पाडल्या आणि मग त्या घेऊन आम्ही पुढच्या ठिकाणावर निघालो। वाटेतून जात असताना अण्णांना एका रायवळ आंब्याच्या झाडावर एक पिकलेला आंबा दिसला। मग काय लगेच ते झाडावर चढले आणि फांदी हलवून तो पिकलेला आंबा खाली पाडला। खाली पडलेला आंबा मी घेतला आणि मग आम्ही दुसऱ्या ठिकाणावर जायला निघालो। सर्व काजू गोळा करून झाल्यानंतर आमच्या हापूस आंब्याच्या कलमावर आंबे तयार झाले होते। मग अण्णा आंबे काढायला गेले। आंबे काढायचा जो घळ असतो तो आज आम्ही आणला नव्हता, म्हणून अण्णांना झाडावर चढून सर्व आंबे काढावे लागले। सर्व हापूस आंबे काढून झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो। मग मला एका करवंदाच्या जाळीवर छान करवंद पिकलेली दिसली। मग मला काही राहावलं नाही, मग मी कुंभीच्या पानांचा खोरा केला आणि त्यामध्ये करवंद काढली। सर्व प्रकारचा रानमेवा घेऊन आम्ही घरी आलो। दुपारचं जेवण केलं, थोडा आराम केला आणि मग रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागलो। रानातून आणलेल्या ओल्या काजू भाजी करण्यासाठी मोठ्या आईने कापल्या।
आज आमच्या रात्रीच्या जेवणामध्ये छान अशी आमरस पुरी, ओल्या काजूची भाजी, वरण भात असा बेत आहे. फ्रेंड्स, तर आजचा सर्व स्वयंपाक आम्ही चुलीवर केलेला आहे. तर चला बघूया. काजूची भाजी बनवण्यासाठी जे वाटण लागणार आहे त्यासाठी मी 2 भाजलेले कांदे घेतलेले आहेत, थोडं भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, तसंच गरम मसाला, लसूण आणि आलं हे मी किसून घेतलेलं आहे. आणि याचं आता मी वाटण बनवणार आहे. बघू शकता आपलं वाटण तयार आहे. काजूच्या भाजीचं वाटण तयार करून झाल्यानंतर मी आमरस बनवायला घेतला.
फ्रेंड्स, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी रहा.